महाराष्ट्रभर मेंढपाळ बांधवांसाठी काम करणाऱ्या शारदाताई पांढरे या पण गंगाखेड या ठिकाणी महेश बिडकर यांना मारल्याच्या निमित्तानं आयोजित असलेल्या निषेध मोर्चामध्ये सहभागी आहे. त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आपण जाणून घेणार. ताई, आपली या मारहाणीच्या संदर्भामध्ये आपली नेमकी प्रतिक्रिया काय? हे बघा, चूक असल्यानंतर आम्ही सुद्धा सपोर्ट केला नसता, कारण आज महेश दादाला विनाकारण मारहाण झाली. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या म्हणजे ज्यांनी संविधानाचा संदेश ज्या ठिकाणी आपल्याला मिळतोय त्या ठिकाणी की आपल्या महेश दादाला मारहाण झाली आणि त्या मारहाणीचा आज निषेध मोर्चा म्हणून आज महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आज इथं लोक आलेले आहेत. आमचं प्रशासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की जे महेश दादावर खोटा गुन्हे दाखल झालेले आहे, अटॅचचा गुन्हा दाखल झालेला आहे, ते तात्काळ मागे घेण्यात यावे आणि जे मेन आरोपी आहे त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी आणि ह्या सगळ्याच्या मागं ज्याचा मास्टर माइंड आहे त्याचा पण पोलिसांनी तपास लावावा. तर सध्याच्या महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ बांधवावरच्या जे मारहाणीचे जे प्रकरण आहेत ते थोडे कमी व्हायला पाहिजे, पण सध्याच्या काळामध्ये वाढत आहेत. त्याच्याबद्दलचं आपलं मत काय? हे बघा, मेंढपाळांचा विषय म्हटलं तर खरंच माझा जीवाचा विषय येतो, कारण मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांसाठी फिरते. अहो, रात्री 12 वाजता 1 वाजता मेंढपाळावर हल्ला होते. हल्ला पण असं तसा नसतो, कधी कधी तलवारीनं पण हल्ला होतो मेंढपाळावर. मी नेहमीच प्रशासनाला म्हणजे सरकारला हमेशा माझं हेच असतं सांगणं की माझ्या मेंढपाळांना चराई प्रश्न सगळ्यात मोठा आहे, त्यांच्यासाठी जंगल खुले करण्यात यावे. जे गायरान असतात प्रत्येक गावामध्ये ते गायरान मेंढपाळांसाठी अभयारण्य असलं. मी स्वतः मेंढपाळाला सांगत असते की अभयारण्यामध्ये मेंढपाळ जाऊ नका म्हणून, पण जिथं जंगल खुले तिथं माझ्या मेंढपाळांसाठी जंगल खुले करण्यात यावे. आणि परत जे कसं आहे, शेतकरी असले म्हणजे बांधावर मेंढ्या गेल्या शेतकरी मारतो, रस्त्यावर चालला तर एक ट्रक गाड्या मेंढ्याला चिरडतात. असं मेंढपाळांचा खूप मोठा प्रश्न आहे, त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. माझ्या मेंढपाळ बांधवासाठी शारदाताई कायम त्यांच्या पाठीशी उभा आहे. धन्यवाद.